नमस्कार. आत्ता ही जी फिल्म्स किंवा जो उपक्रम तयार करतोय त्याच्यामध्ये प्रामुख्याने वास्तू भविष्य याचे उल्लेख मी करतोय. परंतु फार थोड्या लोकांना हे माहिती असेल की शिक्षण क्रांती नावाची एक मोठी चळवळ मी चालवली. स्वामीजींनी मला दोन संकल्प करायला सांगितले होते. एक म्हणजे राजकीय नेत्यांना सेवा देणे आणि दुसरं म्हणजे मुलांच्या मेंदू क्रांतीसाठी काम करणं, मुलांच्या मेंदूच्या डेव्हलपमेंटसाठी. मला चांगलं आठवतं की 93 मध्ये स्वामीजींनी एक स्टोबोस्कोप नावाचा प्रोजेक्ट मला मुलांच्या मेंदू लहरीशी संबंधित दिला होता. स्वामीजींचं एक तत्व असं होतं त्याच्यामध्ये की मुलांच्या शिक्षणाचे जे दोष आहेत किंवा लर्निंग प्रॉब्लेम्स आहेत ते मेंदू लहरीशी संबंधित आहेत. म्हणजे मेंदूच्या रचनेमध्ये कुठेतरी दोष आहे आणि तो शिक्षणामध्ये येतोय. म्हणजे एकाग्रता न होणं, लक्षात न राहणं, ऐन परीक्षेच्या हॉलमध्ये गेले की विसरणं. म्हणजे स्वामींनी यशशिखर पुस्तकामध्ये सिम्पटम्सच दिले होते, मुलांचे शेकडो सिम्पटम्स दिले होते. लक्षणं, खोटं बोलणं, गाणी लक्षात राहणं, म्हणजे एक ना अनेक तऱ्हा मुलांच्या 61 लाख प्रकार मुलांच्या त्यांनी काढले होते प्रकार. म्हणजे त्यावेळेस म्हणजे न्यू थेरीमध्ये असं आहे की गर्भातलं मूल जे शिकतं तिथपासून शिक्षणाचा सगळा सुरू होतो विषय. गर्भ शिक्षण हा एक विषय. त्याच्यानंतर 1 ते 7 वयोगटातलं जे मूल असतं तर स्वामीजींचं त्याच्यावर म्हणणं असं होतं की 1 ते 7 वयोगटातलं मूल आईवडिलांचं ऐकतं, 8 ते 14 मित्रमैत्रिणींचं ऐकतं आणि 15 ते 16 वयामध्ये आईवडील मुलांचं ऐकतात. नंतर 21 नंतर दोघं एकमेकांचं ऐकत नाहीत. म्हणजे मुलाचा जो प्रवास आहे हा सेल्युलर लेव्हलला म्हणजे 1 ते 7, 7 ते 14, 14 ते 21 असा प्रवास होतो. आणि स्वामीजी या वयाप्रमाणे सगळे उपाय, त्यांचे शिबिरं वगैरे पुस्तकं सगळी लिहिली होती. तर स्वामीजींची त्याच्यात बेसिक फिलॉसॉफी अशी होती की मुलाचं जेव्हा वय वाढत जातं विशेषतः 8 वर्षांनंतर तर त्याला बौद्धिक, मानसिक आणि शारीरिक तिन्ही ठिकाणी शक्ती कमी पडते. म्हणजे एक कुठतरी त्याला शक्ती कमी पडते. म्हणजे एखादा मुलगा फिजिकली स्ट्रॉंग होतो, मेंटली वीक होतो, एखादा इंटेलेक्च्युअली स्मार्ट होतो, आरोग्याची तक्रार असते. म्हणजे त्याचा जो सर्वांगीण विकास व्हायला पाहिजे बौद्धिक, मानसिक, शारीरिक, अभ्यास ते होत नाही. तर स्वामीजींचं म्हणणं असं होतं की काही मुलांना इंटेलेक्च्युअल फटीग पिरियड होतो, म्हणजे बौद्धिक थकव्याचा काळ असतो. तो साधारण 14-18 महिन्याचा, 8 महिन्याचा, प्रत्येक मुलाच्या गरजेप्रमाणे. मग साठी स्वामीजींनी मशीन टेस्ट डेव्हलप केल्या होत्या, काही टेस्ट डेव्हलप केल्या, असं म्हणजे काही प्रोग्राम्स बनवले, पुस्तकं तयार केली, खूप छान उपक्रम स्वामींनी तयार केले होते. स्वामीचं म्हणत होतं की सगळं संशोधन पुढे आणखी व्हायला पाहिजे. माझ्यापुरतं बोलायचं झालं तर 95 नंतर मी स्वामीजींचे प्रयोग, आता हे स्वामीजींचे प्रयोग जे होते ना थोडेसे लॅबोरेटरी एक्सपेरिमेंट्स होते. म्हणजे पुण्या मुंबईच्या काही शाळांमध्ये केलेले प्रयोग, त्याच्यावर आधारित मग निष्कर्ष वगैरे वगैरे. व्यापक स्तरावर जे काही प्रयोग व्हायला पाहिजे होते, मोठ्या लार्ज स्केलवर, ज्याला मास स्केलवर म्हणतो आपण, ते प्रयोग पहिल्यांदा मी केले. मोठ्या प्रमाणात मी महाराष्ट्रभर दौरे काढणं, अतिशय म्हणजे आदिवासी भागापासून तो कॉन्व्हेंटपर्यंतचा डेटा गोळा करणं. मग त्यातून बऱ्याचशा गोष्टी मला कळल्या की मुलांचे प्रश्न. मग त्याच्यावर मी लेक्चर्स दिली महाराष्ट्रभर. जवळजवळ मी 5.5 लाख मुलांपर्यंत बोललो आतापर्यंत. म्हणजे 5.5 लाख मुलांना मी ज्ञान दिलंय. मग अभ्यास कसा करावा, मग बुद्धिवर्धन म्हणजे काय, आईवडिलांना खाली नमस्कार का केला पाहिजे, त्याचं विज्ञान काय आहे, आशीर्वाद देताना शक्ती कशी मिळते, त्याच्यानंतर टीव्हीचे परिणाम काय होतात, मेंदू लहरी वगैरे. मग मी ते काम केलं. मला वाटतं अकलूजमध्ये एक नायर नावाचे आमचे साधक होते, तिथे मी एक डॉक्टर होते, तिथे स्ट्रोबोस्कोपचा आणि टीव्हीच्या फ्लिकर लाईटचा मेंदू लहरी काय परिणाम होता याचे प्रयोग पण त्यावेळेस मी केले होते. नंतर एक डॉक्टर सुधीर कोठारी म्हणून पुण्यामध्ये एक न्यूरोसर्जन आहेत, त्यांनी पण मला ह्याच्यात सहकार्य केलं होतं, EEG ग्राफ आणि फ्लिकर लाईटचा परिणाम. त्याच्यानंतर 96 मध्ये मी हे रिझल्ट पण दिले होते. नंतर मग मला असं वाटलं की मुलांसाठी आपण आणखीन काम केलं पाहिजे. मग शिक्षकांची मी शिबिरं घेतली, प्रोजेक्ट्स घेतले. एक पुणे जिल्हा योजना मी रामकृष्ण मोरेंची शाळेमध्ये त्यावेळेस घेतली होती. त्याच्यामध्ये आम्ही 62 शाळांना मी पूर्ण वर्षभर फॉलोअप केला होता. मी त्याचा रिपोर्ट मी छापला डिसेंबर 97च्या शिक्षण क्रांतीमध्ये. मग मी मासिक सुरू केलं शिक्षण क्रांती म्हणून. तर कॉन्सेप्ट आमचा असा होता की पालक, शिक्षक आणि विद्यार्थी. म्हणजे मला आठवतं की 93 मधल्या एका कोऑर्डिनेशन कमिटीच्या मीटिंगमध्ये लोणावळ्यामध्ये स्वामीजींनी म्हणजे मला असं एक स्पेसिफिक माझं नाव विचारलं, भास्करराव तुम्हाला कळतंय का मी काय बोलतोय ते. तर मी म्हटलं हो कळतंय. त्याने एक त्रिकोण काढला होता, शिक्षक, विद्यार्थी आणि पालक. आणि ते म्हणले की 5,75,000 मुलांपर्यंत ही सगळी नॉलेज गेलं पाहिजे, तर हे तुमचं काम आहे. तर मला असं वाटलं की ठीक आहे, म्हणजे जे स्वामीजी सांगायचे ते मी करायचं. आणि मी ते नेलं सुद्धा. मी तो आकडा मी सक्सेसफुली पूर्ण केला. ह्याचा रेकॉर्ड आहे सुदैवाने. आणि ह्याला साक्षीदार तर प्रचंड साक्षीदार आहेत. म्हणजे शिक्षण क्रांती मुवमेंट घराघरात गेली. 10,000 अंक आमचं त्यावेळेस कपायचा. म्हणजे मंत्रालयाचा प्रत्येक अंक जायचा. ट्रकने आम्ही अंक पाठवायचो. इतकं ती लोकप्रिय झाली मुवमेंट. सुंदर अंक असायचे. सगळ्या वेबसाईटवर मी आता अवेलेबल करतोय.
त्याचे सॉफ्टवेअर बनवले मी आता, ती पण ह्या वेबसाईटवर मी उपलब्ध करतोय पालकांना, शिक्षकांना. जे राजकीय नेत्यांच्या शाळा आहेत, शैक्षणिक संस्था आहेत, त्यांनी आपल्या शाळेमध्ये ह्या प्रोजेक्ट्स पूर्ण लाभतात असं माझी इच्छा आहे. त्यांनी प्रयोग करावेत. ऑनलाईन त्याच्यासाठी प्रशिक्षण आम्ही देतोय, कोर्सेस आहेत. त्याच्यानंतर 99 साली मी अभ्यास कसा करावा नावाचं एक सॉफ्टवेअर पण बनवलं मुलांसाठी. त्याच्यामध्ये मुलांचं मग आहार, अभ्यास, आरोग्य, प्रकाश ध्यान केल्यानंतर मेंदूत काय शक्ती मिळते, योगासनांचा फायदा काय होतो, हा एक त्याच्यात हे केलं. त्याच्यानंतर 99 साली माझं लग्न झाल्यानंतर मला संन्यास घ्यायला परवानगी नव्हती स्वामीजीची. स्वामींचं म्हणत होतं की समाजात तुम्ही राहून काम करा, तुम्ही समाजाच्या तुमच्या सुखदुःखां, सांसारिक माणसाच्या सुखदुःख पाळायचं नाही, ते बघून तुम्ही पुढे जायला पाहिजे. तर ते त्यांचा एक मला आदेश होता, तो मी पाळला. आणि मला सुदैवाने माझ्याच आवडीची काम करणारी क्षेत्रातली बायको मिळाली. ती आयुर्वेदिक डॉक्टर होती. नंतर मग मी तिला म्हटलं की तू MD कर. मग तिने ती MDचा कोर्स केला आणि मी तिला विषय दिला की स्वामीजींनी सांगितलं की मुलांच्या मेंदूलहरी, तुम्ही तिला म्हटलं की आयुर्वेदिक वनौषधी, मेंदूलहरी आणि नर्लिंग डिसऑर्डर्स मुलांच्या, ह्याच्यावर तू MD कर. तर ते MD केलं. शी स्टूड फर्स्ट. मग ते संशोधन केल्यानंतर ते हिमालयातलं एक जटामानसी नावाचं वनौषधी आहे, ते दिल्यानंतर मुलांच्या मेंदूत काय कसं परिणाम करतात, मग त्याच्यावर तिने रिसर्च केलं. तिची एक वेबसाईट आहे www.ayurved.in आणि ayurved.com या वेबसाईटवर सगळं संशोधन आहे. तिने ज्ञानेश्वरी प्रवचने केलेली आहेत आणि ती एक फार मोठी सेलिब्रिटी, लोकप्रिय व्यक्ती आहे. तर तिने फार मोठं संशोधन डेटा सगळा मुलांचा अभ्यासाचा. तर हे एक आम्ही शिक्षण क्रांती मुव्हमेंटमध्ये माझं मिशन ते केलं. व पुस्तकं काढली आम्ही मुलांसाठी, सॉफ्टवेअर तयार केली. माझा एक जुना मित्र होता प्रदीप धेडकर, त्याची एक ब्रेमिओ इन्फोटेक कॉर्पोरेशन, त्याला मी कंपनी काढून दिली होती. त्याला एक मेगाब्रेन पब्लिकेशन पुस्तकाची कंपनी काढून दिली. त्यांनी पुस्तकं छापली होती. शिक्षण क्रांतीचे आम्ही अंक खूप चांगले छापले. त्यात पुग वैद्य, शोभा भागवत, त्याच्यात डॉक्टर कल्याण गंगवाले संपादक मंडळावर होते. त्यांनी मला खूप चांगलं सहकार्य केलं. नामवंत लेखक पुण्यातले त्यात लिहायचे. तर हा एक आम्ही सगळा विभाग, त्यात डॉक्टर प्रमोद जोग लिहायचे. त्यात आम्ही खूप चांगल्या ऍक्टिव्हिटी टेस्ट तयार केल्या मुलांसाठी. आता मला आश्चर्य होतं की 10 वर्षांत कपिल सिब्बल सारखे लोक म्हणतात की आता नापास पास प्रकार नाही, ग्रेड पाहिजे. ते मी 10 वर्षापूर्वीच सांगितलेलं आहे. एवढं कशाला? स्वामीजींचं एक 1968चं पुस्तक आहे, तुमच्या मुलाला तुमच्यापासून वाचवा, सेव्ह युअर चाइल्ड फ्रॉम युअर सेल्फ. त्याचं मी मराठीत भाषांतर केलं होतं. तर खूप गोष्टी अशा आहेत की ज्या शैक्षणिक मुलांच्या क्रांतिकारी. पण माझं म्हणणं असं होतं ना की बेसिकली या देशाचा जो बेसिक प्रॉब्लेम आहे तो शैक्षणिक आहे. तुम्ही कुठल्या क्षेत्रातला प्रॉब्लेम घ्या, कुठल्या, त्याचा मूळ तुम्हाला शैक्षणिक क्षेत्रात दिसेल. कारण असं आहे की आपण ब्रिटिशांची शिक्षण पद्धती अवलंबलेली आहे आणि ब्रिटिशांची शिक्षण पद्धती ही बाबू निर्माण करणारी आहे, नेतृत्व निर्माण करणारी नाही, ते स्पिरिटेड निर्माण करणारी नाहीये. चैतन्य पाहिजे समाजामध्ये, जनरेशनमध्ये ते कुठेतरी उत्साह टाकत पाहिजे. तुम्ही सगळं परीक्षा आणि घोकंपट्टी करता. म्हणजे मेमरी हा एक पार्ट आहे मेंदूच्या क्षमतेचा. 186 पेक्षा जास्ती पैलू आहेत, त्याचा मेमरी हा एक भाग आहे. मग तुम्ही फक्त घोकंपट्टी करायला होता. म्हणजे मी तर गमतीने सांगितलं की मुलां शाळेत शिकतात म्हणजे काय होतं की एक गणित शिक्षक येतात, ते मुलाच्या मेंदूवर सारवतात, शेणाने जसं घर सारवतो तसं. मग त्याच्यावरती दुसरा शिक्षक येतो, तो सारवतो. म्हणजे जेव्हा मुलगा शाळेतून घरी येतो तर त्याच्या डोक्यावर तुम्हाला दिसत नाही. माझ्यासाठी अभ्यासात दिसे की 1.5-2 फुटाचं थर आहे वेगवेगळ्या गोष्टी सारवलेला. तो घरी येतो, टीव्ही लावतो आणि सगळं डोक्यावरचं सारवलेलं खरून टाकतो. का? आई शिरत नाही आतमध्ये. मेंदूमध्ये शिरलं पाहिजे, त्याला ते आवडलं पाहिजे, त्याच्याप्रमाणे अभ्यासक्रम तयार झाले पाहिजे. आणि पास नापास हा प्रकरण काय? मला पुग वैद्य सांगायचे की कोट्यवधी रुपये आपले वाया होतात. 7.5 लाख मुलं नापास होतात 15 लाखापैकी. तर ते मुलं काही ढ नाही आहेत. कित्येक नापास पुढे झालेले आहेत. आता नेत्यांपैकी, आता मी नेत्यांवर बोलतोय, आता कित्येक नेते गणपती मंडळातून आलेले आहेत, नापास झालेला. म्हणजे मी तर एक सर्व्हेच केला होता की नापास झालेला मुलगा जर दणकट असेल, हेल्दी असेल आणि तो आगाऊ असेल आणि उद्धट असेल, मग तो केवळ नापास झालेला एखाद्या विषयात, तो जूनमध्ये रिझल्ट लागला की तो ऑगस्टमध्ये गणपती मंडळाला तो हमखास तो नेता बनतो. कारण गणपती मंडळ लावायचं की धडाडीचा माणूस पाहिजे. आता कित्येक मुलं बघा नापास झालेला असतो पण नेतृत्व उत्तम करतो. हा गणेश मंडळ चालवणार पोरगा पुढे नगरसेवक बनतो, नंतर आमदार बनतो. म्हणजे शेवटी नापास होतो पण कित्येक लोक पुढे आलेले आहेत. मग तो नापास झाला का शिक्षण व्यवस्था नापास झाली? तर माझं म्हणणं आहे आपली शिक्षण व्यवस्था ठार नापास झालेली आहे. तुम्ही आता किती प्रयोग करा, मी खूप प्रयोग केले पिंपरी महापालिकेसोबत, पुणे महापालिकेसोबत, त्यांचे टेस्ट आहेत, हे बदलायला तयार नाही आहेत. मग शिक्षण व्यवस्था बदलायला तयार नाही, शिक्षक बदलायला तयार नाहीत. आता केंद्रीय शिक्षण मंत्री म्हणतात की बदल केला पाहिजे. माझं स्वतःचं फोरकास्ट असं आहे की एकतर आपण खूप उशीर झालेला आहे. भारतामध्ये नुसते बाता मारणारे आणि बडबड करणारे आणि भाषणबाजी करणारे आणि परिसरात बसव भरणाऱ्यांची गरज झालेली आहे. आता तुम्ही म्हणता की ह्युमन रिसोर्सेस, अरे तुम्ही मुलांची बुद्धिमत्ता विकास, त्यांचा मेंदू विकास झाल्याशिवाय तुम्ही कसं ह्युमन रिसोर्सेस होणार आहे? नुसतं करिअर करा, नुसता कॉम्प्युटरचा कोर्स करा, नुसतं त्याला तुम्ही काय केलं की पूर्वी जे तुम्ही बाबू तयार केले कारकून, आता तुम्ही कॉम्प्युटराइज बाबू तयार केले. एक लाट आली कॉम्प्युटरची 10 वर्षापूर्वी, सगळे लोक कॉम्प्युटरचा कोर्स करतायत. पण तेवढी गरज आहे का? छोटे छोटे प्रोजेक्ट द्यायला पाहिजेत.